भगवंतावर प्रेम जडलंय गुरुच्या कृपेने, अशा व्यक्तीला तो ज्ञान द्यायचं काम शंखाचा स्पर्श करून कर असं म्हटलंय. म्हणून शंख हातात दिला. कमळ का दिला? म्हणजे कमळ देण्याचं कारण सोपं आहे, कारण सत्ता सध्या कमळाचीच आहे. हातात कमळ यासाठी दिलंय. ज्ञानोबा रे, तुकोबा रे, सावता बाबा असे जर महात्मे आले तर हाती शेनी लिला कमळे पूजू तयाते. त्या कमळाने त्या महात्म्यांची पूजा कर. म्हणजे एकाला जवळ कर आणि एकाची पूजा कर. आणि महादेवासारखा तर मस्तकावर ठेव. याही वरी पारखा माझी या भजनी आस्था, तया ते मी माझा मुकुट करी. महादेवाला मस्तकावर घेतलं ना, मग आता जसं महादेवाला मस्तकावर घेतलंय, मग महादेव अखंड समाधीत असतात, तसं परमात्मा समपाय कर कटी उभा भिवरीच्या पेठी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका इदातुम मणींद्रैः समागत्य तिष्ठन्तं आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे नुसतं पीठ नाही, महायोग पीठ आहे. इथे येणाऱ्याला योगच साधला पाहिजे अशा प्रकारचं चिंतन आहे. आणि अशी योग्याची माऊली ज्ञानराज माऊली या पांडुरंगाबद्दल बोलते. विठ्ठल परमात्मा पूर्वी गोकुळात होता. त्याने ज्या काही लीला केल्या, जे चरित्र केलं, जे पवित्र प्रासादिक चरित्र केलं, त्या चरित्राच्या माध्यमातून अनेकांची चित्त मात्र भगवंताकडे ओढली गेली, वेधली गेली आणि संलग्न झाली, भगवंताशी एकरूप झाली. भगवंताशी चित्त एकरूप झालं म्हणजे बोधरूप झालं. आणि बोध झाल्यानंतर सुद्धा प्रेम कमी नाही झालं, म्हणून त्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात. आणि अशा भक्तीच्या माध्यमातून भगवंताने त्यांना जो आनंद दिला, ते जे सुख दिले, ते कोणाकोणाला दिलंय आणि ज्ञानोबाला कुठे भेटले ते सांगितलं. विठाला पहिलं ते सुख भगवंताने आईला दिलंय. आसनी शयनी म्हणत असताना मातेला ते दिले. मग मातेला दिल्यानंतर मातेच्या ठिकाणी काय गोष्ट असते? सोपी गोष्ट सांगितली ज्ञानोबारांनी. पती पुत्रा ते अलिंगी एकची ते तरुणांगी परिपुत्र भावाचे भागी न रिगे कामू न रिगे कामू. केवळ प्रेम, निर्विकार प्रेम, निरालस प्रेम, निरतिशय प्रेम, हे जे प्रेम आहे त्याला भक्ती म्हणतात. ती भक्ती मातेला प्रदान केली आणि मातेकडे तो आनंद मिळाल्यामुळे मातेला ते सुख दिलं. मग देवाने फक्त एका मातेला दिलं का? नाही नाही म्हणले. गोकुळीच्या गवळ्या गोपी गोधना सकळा. गवळ्याला दिलं, गाई वासरांना दिलं, गोपाळांना दिलं, गोपिकांना तेच सुख दिलं. म्हणजे भगवंताच्या त्या सुखाचे सर्व अधिकारी आहे. कोणी भारी अधिकारी त्यासी हरी देईल. देव द्यायला तयार आहे, फक्त अधिकारी व्हावं लागतं, हा मुद्दा आहे. मग ठीक आहे ज्ञानोबारे, तुम्ही अधिकारी झालात मान्य आहे. मग आता गोकुळाला वृंदावनाला जवळजवळ 5000 वर्ष होऊन गेले, तुम्हाला ते सुख कुठं मिळालं? म्हणजे ते सुख बाप रखमादेवर विठ्ठले सवंगडी आधी दिले, मी सवंगडी झालो, मला मिळालं. विठ्ठल आता हे सवंगडी होणं किती सोपं आहे, आई होणं किती सोपं आहे, गवळी होणं किती सोपं आहे, गोपाळ होणं किती सोपं आहे, गाय होणं किती सोपं आहे, याचा विचार करूया. विठ्ठल सवंगडी व्हायचं म्हणजे काय व्हायचंय? ज्ञानोबांनी त्याचं चिंतन गोड मांडलंय. ते गोपाळांचं चिंतन मांडलंय. गोपाळांचं चिंतन मांडत असताना भगवानी गोपाळ ज्ञानोबारे गोपाळ झाले असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबारे गोपाळ झाले म्हणून तो प्रसाद मिळाला. भगवंत गोपाळाचा गोपाळ आहेत म्हणजे काय? गो नाम इंद्रियाचं पालन करणारे आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, या 11 गायी परमात्मा रूपी मालकाने आपल्याला वळायला दिलेल्या आहेत, आपल्याला सांभाळायला दिलेले आहेत. त्यापैकी 10 गायी कशा तरी 12 पर्यंत गप बसतात. पण 12 नंतर एक गाय आहे ना, तिचं नाव आहे मनेरी. हा, मनेरी गाय आहे. मण्यार परवडला पण मनेरी परवडत नाही. विठ्ठल मण्यार चावला तर एकदा जीव जाईल, पण मनेरी सारखा जीव घेते. जरी सोनं 1.5 लाख झालं तरी जीव घेतेच ती. विठ्ठल असं त्या मनेरीचा स्वभाव आहे. म्हणजे ज्ञानोबा सांगतात ही मनेरी एका काळामध्ये निरागस असते, एका काळामध्ये निर्विकार असते, एका काळामध्ये निरालस आणि निरंतर खेळकत असते. त्याचं नाव आहे गोपाळ. विठ्ठल परमात्म्याचं सुख मिळालं असं म्हणतात. सुख शब्दाचा अर्थच परमात्मा. आपुला तो एक देव करुणी तेणी विन जीवा सुख नोई. सुख शब्दाचा अर्थ परमात्मा. सुखम सर्वाय रोचते.
सर्वांना सुख आवडतं, कोणाला दुःख आवडत नाही. पण सगळ्याची गंमत अशी, कोणाला सुख बदलत नाही. ज्यांना सुख मिळालंय ते साधारण नाही असं म्हणता येईल. ते साधारण नाही. साधारण माणसाला सुख मिळत नाही. साधारण व्हावं असा जर विचार केला तरी मोठी अडचणच आहे. मराठीत त्याला कॉमन म्हणतात. विठ्ठल ज्ञानोबरे योगी आहे. नुसती योगी नाही, योग्याची माऊली आहे. योग्याची. आणि आपण ज्यांच्या दरबारात आहोत तेही संत सावता बाबा, ते पण योगीच आहेत. तुम्हाला ते योगी कसे आहेत? उगीच आपली छाती फाडून देवाला ठेवता आलं का? आपल्याला आत आहे माहित आहे, पण पाहता आलं नाही. आणि दाखवतात त्यांचं ऐकत नाही. जे दाखवायला बसले त्यांचं आपण ऐकत नाही. तैसा हृदयामध्ये मी राम पाठ आहे फक्त, बस पाठ. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्विषी ते वस्तुगामी. अर्जुन आम्ही नसे ऐसा कवड ठाव असे, परी प्राण याचे दैव कैसे न देखती माते. काय दुर्दैव आहे. आणि जे पाहतात तेच खरे भाग्यवान का, असा त्याचा अर्थ केला. ज्ञानोबरे नुसते योगी नाहीत, योग्याची माऊली आहे. आणि ज्ञानोबऱ्या नामदेवरायला चोरून देव सावता बाबाच्या मळ्यात गेले. आणि सावता बाबाच्या मळ्यात गेल्यानंतर सावता बाबांनी सांगितलं मला लपवा, हे 2 चोर माझ्या पाठीशी लागले. त्यांनी आपल्या हृदयात परमात्म्याला स्थान दिलं. नव्हते का तिथे आहे, पण आता प्रत्यक्ष स्थान दिलं. प्रत्यक्ष स्थान. बर, त्यांनी तिथं स्थान दिलं. ते कुठे आहे? अरण. अरणच ना, अरण. अरण बी आता मागच्या महिन्यात 2 वेळा जाण्याचा योग आला, दर्शनाचा योग आला. कल्पना करा बरं. आता ते पंढरपूरच्या जवळ आहे. अरण किती? पंढरपूरच्या जवळ 30 किलोमीटर, जास्तीत जास्त 30-35 किलोमीटर. आपल्याला अरणला जाणं शक्य नाही. अरण इथं येणं शक्य नाही. मळा आपल्याकडे आहे, बरोबर आहे ना? बोलत चला. मळा आपल्याकडं आहे, आपल्याला अरणला जाणं शक्य नाही. अरण इकडे येणं शक्य नाही. लक्षात येते तुमच्या? हा. पण तरी पण देवाने एक कृपा केली. सद्गुरु स्वामीजींना तिथं नेलं आणि तिथून अरण इथपर्यंत आणलं. विठाला एकाच्या कैवाडे म्हणतात. कोणीतरी एकाने आपला कैवाड घेतलाय, स्वामीजींनी तो कैवाड घेतलाय आणि अरणला गेले. सावता बाबाकडून घेतला आणि आपल्या प्रत्येकाच्या गावात घरात आपल्यापर्यंत पांडुरंगाला आणलं. याच्यापेक्षा अजून काय मोठं असेल? कळलं तर बरं होईल. विठाला हा परमात्मा तसं पाहायला गेलं तर दुर्लभ आहे. दुर्लभ. दुर्लभ म्हणजे त्याचं मूर्त रूपण दर्शन होतं, स्वप्नात दर्शन होतं, पण प्रत्यक्ष दर्शन होत नाही. जये ज्ञाना लागी गगन गिळतात योगी, स्वर्गीची आडवंगी उमरवणिया. त्या ज्ञाना लागी. सुख शब्दाचा अर्थ ते ज्ञानाने सुख होत असं त्याचा. भगवान गीतेच्या 4थ्या अध्याय सांगतात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कार्येन आत्मनि विंदती. ज्ञानासारखी या जगात पवित्र वस्तूच नाही. ज्ञान आणि परमात्मा वेगळे नाही. ज्ञान आणि परमात्म्याचं नाम वेगळं नाही. हे तिन्ही एकच आहेत. ज्ञान परमात्मा, परमात्म्याचं नाम आणि परमात्म्याच्या नामाला ध्यास रूपाने, ध्यान रूपाने साठवणारा महात्मा सुद्धा वेगळा नाही. चौके एकच आहेत. विठ्ठल एवढीच अडचण नाही. याची सुख तुम्हा कळली यावरी बघ दारोदारी न फिरा. हे त्याचं उत्तर आहे. कळल्यानंतर, कळेपर्यंत अडचण आहे. कळेपर्यंत अडचण. ज्ञानोबऱ्याला कळतात परमात्मा कुठे आहेत. सावता बाबाला कळतात परमात्मा कुठे आहेत. आपल्यालाही माहित आहे, फक्त माहित आहे, कळलं नाही. कळल्यानंतर मग काय? यो वै भूमाता सुखम नाल्के सुखम असतील. कठोपनिषद असं सांगतं, भूमा नाम आत्मा आणि भूमा नाम व्यापक. परमात्मा व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत. हा तर मुख्यत्वे वेदांत चिंतनाशी चित्त असो द्यावे. किती गोड सांगितलं. हरी व्यापक आहे. हरी व्यापक सर्वत्र समान, प्रेमाते प्रकट होई मैं जाना. एक हरि आत्मा जीव शिव सर्मा, एक हरि आत्मा जीव शिव सर्मा, एक हरि आत्मा जीव शिव सर्मा, एक हरि आत्मा जीव शिव सर्मा. हरि
समान आहे. वाया तू दुर्गमान घरी मन, दुसरीकडे मन जाऊ देऊ नको. आणि जो आपलं मन देवाला सोडून दुसरीकडे जाऊ देत नाही त्याचंच नाव योगी आहे. विठ्ठल योगी म्हणजे ध्यान आणि धारणा या दोन पायऱ्या ज्याच्या पक्के आहेत. ध्यान म्हणजे एकांगाचं चिंतन आणि धारणा म्हणजे सर्वांगाचं चिंतन. सर्वांगाने परमात्म्याला पाहिले ना कसे कांत निहाळले. निरखित या शब्दाचा अर्थ निहाळलं पाहिले. धारणा म्हणजे समजूत आणि ध्यान म्हणजे लक्ष, ज्याचं लक्ष बिघडत नाही. स्वयंपाक करणाऱ्या माऊलीचं लक्ष बिघडलं की स्वयंपाक बिघडतो. पाणी भरणाऱ्या माऊलीचं लक्ष बिघडलं की पाणी भरणं कठीण जातं. तसं भजन करणाऱ्या माणसाचं लक्ष बिघडलं की दर्शन बिघडतं. लक्ष म्हणजे ध्येय, एकाग्रता. गाडी चालवण्याचं लक्ष बिघडलं की अपघात होतो. गाडी चालवणाऱ्याला साईड मिरर, मधला मिरर आणि पुन्हा पुढे डोळे दिलेत यासाठीच दिलेत की तुला चहूकडे लक्ष पाहिजे पण समोर जास्त लक्ष पाहिजे. का? कारण समोरून येणारा कुठून येईल सांगता येत नाही. मागचा ठीक आहे बाबा, असू दे, हरकत नाही. मागच्याला कळत नसेल, मागच्याला कदाचित लक्षात आलं नसेल, पण तुझं लक्ष पाहिजे यासाठी. तसं योग्याला लक्ष ठेवावं लागतं, ज्याचं लक्षच बिघडत नाही. अथवा योगी नामेव कुले भवती धीमताम शुचिनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्टाचं त्याच्या पुढे चिंतन सांगितलं. पण योगी कोणाला म्हणतात? आत्मोपम्येन सर्वत्रम समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परममतः समत्वम योग उच्यते योग कर्मसु कौशलम. हे योगाचे व्याख्या आहे. एका वाक्यात सांगतो लक्षात येण्यासाठी. चित्तामध्ये समता येणं त्याला योग म्हणतात. तुकोबाराय आळंदीला दर्शनाला गेले, माऊलीचं दर्शन केलं, सुवर्ण पिंपळाजवळ आले. तुकोबारायांच्या पावलांचा आवाज ऐकून काही पाखरं तिथं दाणी टिपत होते, ते उडून गेले. तुकोबाराला वाईट वाटलं. तुकोबाराय म्हणाले, जोपर्यंत माझ्या अंगा खांद्यावर पाखरं येऊन बसत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही, हलणार नाही. तिथे बसले, अनुष्ठान केलं. त्यांच्या अंगा खांद्यावर पाखरं येऊन बसली तेव्हा त्यांना आनंद वाटला. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, अवघे होते साम्य आली देखील मे काही होती. चित्तामध्ये समता हे त्याचं उत्तर आहे योग. आता आपल्या दारात जर कुत्रा आलं तर आपण हातात भेटेल ते फेकून मारतो, एवढी चित्तात समता आहे आपल्या. योग कर्मसु कौशलम, कर्म कुशलपणे करण्याची जबाबदारी. तसं आता एवढं मोठं उत्सव आहे, सप्ताह आहे, त्यात पुन्हा काकड्यापासून संध्याकाळी जागर भजनापर्यंत सगळ्यांचं नियोजन लावायचं. सगळ्यांचं नियोजन लावायचं. नुसतं त्या भजनाचं कार्यक्रमाचं नियोजन लावायचं नाही, भोजनाचं नियोजन लावायचं, पंक्तीवाल्याचं नियोजन लावायचं, वाढणाऱ्याचं नियोजन लावायचं आणि विश्रांती करण्यासाठी पण नियोजन लावायचं. याला म्हणायचं योग कर्मसु कौशलम. हे जमलं पाहिजे. नाही तर काही ना फक्त भोजनच जमतं, भजन जमत नाही. काही ना भजनच जमतं, भोजन जमत नाही. असं आहे. विढा कौशलम, कर्म कुशलपणे करता आलं पाहिजे. आता हे याला सिस्टीम म्हणतात. आता हे जे चालू आहे ही सिस्टीम आहे. आता याला आमच्या भाषेत सिस्टम मधुरम म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? सिस्टम मधुरम. अशी मधुर सिस्टम कधीतरी मिळते आम्हाला, बाकी दररोज कष्टमच असते. काहींची हयातगिरी त्याला अजून कळलं नाही काय लावायचं. तो सारखं बटणं फिरत राहतो, सारखं कमी जास्त करत राहतो. त्याला सेटिंगच जमत नाही. तर सेटिंग शिकायची असते हेही जमत नाही त्याला. मोठी गंमत. विडाला जमलं पाहिजे. कुठं इको द्यायचा, कुठं सरावून द्यायचं, हे जमलं पाहिजे. कोणाच्या आवाजाला बेस आहे, कोणाच्या नाही, हे पण कळलं पाहिजे. हे पण जसं आईला कळतं घरातल्या म्हाताऱ्याला किती पोळ्या लागतात, करण्याला किती पोळ्या लागतात आणि लेकराला एका पोळीचे किती घास करावे लागतात हे तिला कळतं. आणि सगळे खाऊन जर काही उरले नाही तर पाणी पिऊन झोपायची जिची तयारी त्याला कर्मसु कौशलम म्हणतात. असं नाही म्हणत ती तुमच्यामुळे उपाशी राहील असं म्हणते का? आमच्या मुंबईत थोडं वेगळं आहे. कसं आहे? ती स्वयंपाक करते, जेवते, झोपते, फ्रीज मध्ये ठेवते, तो येईल मग त्यांनी तिला उठवायचं नाही. उठवायचं यांनीच ते फ्रीज मधलं काढायचं, गरम करायचं, खायचं, भांडे घासून ठेवायचं.
हे पण भाग्य आहे, सोपं नाही. तिथून सुरुवात केली तर सप्त्याचे भांडे घासता येतील ना. विठाला यांनी झोपताना पण गपचूप झोपायचं, धक्का लागू द्यायचा नाही. मुंबईला धक्का लागला की स्फोट होतो, मग मोठी गंमत. मग पुन्हा पहाटे आणि लवकर उठायचं, यांनी पाणी भरायचं, यांनी अंगण झाडायचं, यांनी आंघोळ करायची, यांनी पुन्हा दुसरं पाणी गरम करायचं, मग तिच्या जवळ जायचं. राई रखुमा बाई तुम्हा येऊ द्या. तुम्हाला जमत नसेल, मग तुमचा जन्म फुकट गेला. काय गंमत आहे. संसारात लोक आता लाचारीला अभिमान समजायला लागले. ज्याची लाज वाटायला पाहिजे ते अभिमानाने सांगायला लागले, आणि ज्याचा अभिमान वाटायला पाहिजे ते करत नाही. परमार्थ म्हणू हरीचे दास लेऊ ती भूषण, आम्ही हरीचे भूषावया लागी, अभिमान वाहत असावी. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. ज्याच्या धन्यता आहे ते नाही. समता, कुशलता आणि आत्मोपम्येनं जगातल्या कोणत्याही प्राण्याला दुःख झालं तर मला झालं, आणि ते दुःख दूर करण्याची ज्याची धडपड आहे, तयारी आहे, ताकद आहे, शक्ती आहे, त्याला योग्य पद्धतीने कुशलपणे ते काम बाजूला करून सगळी कामं टाकून त्याचं दुःख दूर करतो, त्याचं नाव योगी. आणि सोपी व्याख्या, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जगाचे सगळे अपराध सहन करतो, पण जगाला सुखी करण्याचा जो प्रयत्न करतो तो योगी आहे. आणि ते ज्ञानोबराने केलं. किंबहुना सर्व सुखी, किंबहुना सर्व सुखी, किंबहुना सर्व सुखी, महाराज ज्ञानेश्वर माऊली. किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी व्हावे अशी ज्याची तळमळ आहे ना, त्याचं नाव योगी आहे. म्हणून ज्ञानोबर योग्याचं मुनीचं नाव घेतो. योग्याचे ध्यानी ध्याता ना तुळसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे म्हणणारे नामदेव राय. आणि ज्ञानोबर म्हणतात ते सुख, ते सुख. हे सुख म्हणजे काय, त्याला सोपी व्याख्या केली, आत्मसुख. काय म्हटलंय, आत्मसुख. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाहे, तीर्थ जे होय तया नाम सुख. नाही कळलं तर उलट सांग, लक्षात. तुम्हाला झोप येते की नाही कीर्तनात? कीर्तनाला तर भाग्यच सांगायचं. म्हणजे सद्गुरू स्वामीजी सांगतात गोड. कीर्तन झालं, एक बाई कीर्तन झाल्यावर कीर्तनकार महाराज भेटले. मी महाराज किती गोड कीर्तन करता तुम्ही. 20 डॉक्टर बदलले, विष खायची वेळ आली, पण कुठल्याच डॉक्टरच्या औषधाने गुण आला नाही. आज तुमच्या कीर्तनात जी झोप आली ती 20 डॉक्टरच्या औषधाने आली. उद्या कीर्तन कुठे सांगा. गुरुमाऊली सांगते, झोपायला का होईना कीर्तनात या कधीतरी जागी व्हा. ही जागा आहे, त्या जागी व्हाल तुम्ही. घरी जागा होऊन काही उपयोग नाही. घरी किती जागा झाली तर किरसनीच घ्यायची, दुसरं काय घ्यायचं. इथं जागा झालं तर ब्रह्मरस करू भोजन पंगती विढाला. म्हणजे झोपेत सुख आहे, बरोबर आहे. 4 तासाची झोप, 6 तासाची झोप 20 ते 18 तास ऊर्जा देते. 4-6 तास आपण झोपलो ना
तर 20 ते 18 तास ऊर्जा मिळते. 4-6 तासाची झोप जर आपल्याला 20-18 तास ऊर्जा देते तर समाधी केवढी ऊर्जा देत असेल. त्याचं नाव योगी. एवढी ऊर्जा त्यांच्याकडे, एवढी ऊर्जा माऊलीकडे, एवढी ऊर्जा सावता बाबाकडे, एवढी ऊर्जा स्वामीजींकडे. एखादा डॉक्टर म्हणत असेल आम्ही ऑपरेशन सक्सेस केलं, नाही नाही, त्यांची ऊर्जा येते. विठ्ठल आपल्याला केस लागली तर सण होणार नाही. ऑपरेशन साधी गोष्ट आहे. आणि या वयात पुन्हा या वयात कल्पना करा, कधीतरी कल्पना, ती ऊर्जा आणि ती समाधीतली ऊर्जा वापरली. त्याचं उत्तर उत्तमा सहज अवस्था, सहज राहणे ही समाधी आहे. विठ्ठल समाधी हरीची, त्याचं शेवटचं चरण समाधान. ज्ञानदेवी रम्य, साधूला समाधी आणि आपल्याला समाधान मिळावं यासाठी जे धावतात धडपडतात त्यांचं नाव स्वामीजी योगी, असं त्याचा अर्थ करायचा. अशी ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाने विचार केला, जे मला सुख मिळालंय, जे नंदराणीला सुख मिळालंय, जे मला पंढरपुरात ते सुख अनुभवायला मिळाले, ते सुख सगळ्यांना देता यावं म्हणून योगी या योगी याचा ध्यानाचा विषय. ध्यान म्हणजे लक्ष. काकड्यातलं प्रमाण आहे, लक्ष लागून राहा गोविंदी. लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडा वावगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. याचंच नाव योगी. याचंच नाव योग्याचं. बरं योग्याला हे मिळतं ना एकांतात मिळतं. बरं त्याला मिळालेलं सगळ्यांना सहज देता येत नाही. सहज देता येत नाही. फार इंद्रिय मन प्राण सगळ्यावर नियमन करावं लागतं. थोडस बाजूला जाऊन सांगतो, क्षमा असावी, क्षमा असावी. आपला श्वास आपल्याला ऐकायला येईल एवढी शांतता असणं, याचं नाव योगाची पायरी आहे. लक्षात येते तुमच्या? आपला श्वास आपल्याला ऐकायला येणं, एवढं शांत एका ठिकाणी बसणं, याचं नाव योगाची पायरी आहे. त्या श्वासाबरोबर राम ऐकायला येणं, सोहम ऐकायला येणं, हंस ऐकायला येणं आणि ओम ऐकायला येणं हे योगाचं लक्ष आहे. सोहम सिद्धीचे लळे पोरी दिसी, हे पाळी सिद्धू म्हटलं, किती गोड म्हटलं, किती. अनाहताचा हल्ल रुगासी, हेच त्याचं उत्तर आहे. याच्यावर आघात होतो तेव्हा आवाज येतो, आघात न होता जो आवाज येतो त्याचं नाव सोहम आहे, त्याचंच नाव ओम आहे, त्याचंच नाव हंस आहे, त्याचंच नाव राम आहे. आणि ज्याला चालू आहे असं अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वसे, हे योग्याचं लक्षण आहे. योग्याला एवढं सगळं केल्यावर एवढं ऐकायला येतं. पुन्हा त्याला नाद बिंदू कला ज्योती अशा स्वरूपात देव दिसतो. प्रत्यक्ष दिसत नाही, पण ज्ञानोबाला दिसला. देखिला देखिला माये देवाचा देव, कितला संदेह निमाले तुझे पण. योगी ज्याला ध्यानात पाहतात, योगी ज्याची पक्की समजूत करून धारणेने त्याचं रूप जाणतात, अनुभवतात, त्याला योगी म्हणतात. मुनी मनन करतात. मुनी काय करतात? मनन करतात. जसं आपण मंत्र जप करतो ना हातात माळ घेऊन, तसं ते मंत्र जप करतात, नामजप करतात. नामजप. पण ते नामजप करत असताना गंमत अशी आहे, अशी गंमत. कसा नामजप केला पाहिजे म्हणजे आपल्याला ऐकायला असा आवडीने केला पाहिजे, श्रद्धेने केला पाहिजे. गुरुजींनी मला कृपा करून दिलाय म्हणून केला पाहिजे आणि गुरुजींना आवडतो म्हणून केला पाहिजे, तर त्या नामजपाचं फल आहे. नाहीतर रोजगार आम्ही अर्ध तुम्ही अर्ध असं काही नाही करणार. काही जण तर एकदाच 4-4 मणी ओढतात. परा पश्चंती मध्यमा. काहींची माळ पडली पत्ता लागत नाही आणि झोपला तेही पत्ता लागत नाही. खरं सांगा, तुम्हाला पैसे मोजताना झोप येते का जप करताना? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. कोकोबाराला सांगितलं पाहिजे यांना विमान पाठवा बाबा. एवढा प्रामाणिकपणा फार कमी ठिकाणी. आणखी पुढे विचार, पैसे हॉलमध्ये मोजायला पाहिजे का बेडरूम मध्ये? जर पैसे तुम्ही हॉलमध्ये मोजले तर तुमचे हाल होतील. हे कळलं तर बरोबर. जसं बेडरूम मध्ये पैसे मोजता कोणाचं न कळत, तसं कोणाचं न कळत भजन करणं याचं नाव मुनी. विठ्ठल
जो जागा असतो तो मुनी, जो जप करतो तो मुनी, आणि जो झोपलाय तो जीव. हे त्याचं उत्तर. आपण सगळे झोपेत आहोत. इव्हन मी कीर्तन करत असतो तरी झोपेतच आहे. झोपेत जप कडे चालू आहे. फक्त तुम्ही बरं म्हणा म्हणून कीर्तन चालू आहे, दुसरं काय. तुम्ही सत्कार केला की आम्ही फोटो टाकणार, स्टेटस टाकणार, असंच चाललंय, दुसरं काय. ऑनलाईन खरेदी बऱ्याच वेळा फसलेली असते, कळलं का. हे मोठ्या पाकिटावरून कळतं. विठ्ठल हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. विठ्ठल त्यांचं भाग्य आहे, मुक्ताईंची कृपा आहे त्यांच्यावर. आपल्यावर कधी होईल देव जाणे, पण आपलं स्वामीजींची तर आहेच. नाही तर मी इथून जवळजवळ 450-500 किलोमीटर मला एवढं लांब कशाला बोलायला असतं. त्यांची कृपा आहे म्हणून इथं आलो. नाही तर घरीच बसलो असतो मस्त श्रीखंड वगैरे खात. काय पण आजही गुलाबजाम खाल्ले आहे ना. श्रीखंडाचा बाप आहे तो. पिठाला कळेल असं बोलण्याचा प्रयत्न करतो. योगिया, योग्याचं ध्यान, लक्ष ज्याच्याकडे आहे. मुनी ज्याचं मंत्रणा करतात, ज्याचं जप करतात, ते सुख ज्या मंत्रणेने योग्याला मुनीला मिळतं. मुनी म्हणजे काय. नारद मुनी, व्यास मुनी, अत्री मुनी, वामदेव मुनी मनन करतात, म्हणजे मंत्र जप करतात. त्यांचा जो मंत्र जप आहे, यांचं जे ध्यान आहे, त्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. त्या अभंगाच्या पहिल्याच्या. योगिया मुनी जन ध्यान, सुखासाठी ते योगी झाले, ज्या सुखासाठी ते मुनी झाले, ते सुख. ते सुख आसनी शयनी. कसं आहे. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली, देवाला घरा नंदाची जागा, देवाला
जन्मता स्त्री असते, बालपणी तिला आई वडिलाचा आधार आहे, तारुण्यात पतीचा आधार आहे, वृद्धापकाळी मुला नातवंडाचा आधार आहे. पण ती स्त्री जेव्हा लग्न झाल्यानंतर तिला मातृत्व प्राप्त होतं, मातृसौख्य प्राप्त होतं. एकदा तिला मूल झालं की मग तिचा जगाशी सहज संबंध संपतो. किती दिवस होतात तिचं लक्ष जगाकडे नाही, पतीकडे नाही, घराकडे नाही, सगळं लक्ष लेकराकडे असतं. कळलेच नाही झाले किती दिस बाहेरीला बा असं विसरली. 4-6 महिने ती घराच्या बाहेर पडत नाही. 4-6 महिन्यानंतर तर घराच्या बाहेर लेकरला घेऊन बाहेर पडली मंदिराजवळ. कोणाचं घर बांधलं, हे कधी बांधलं विचारतो, कधी बांधलं? 3 महिने झाले. मग मला कळलं नाही तू 6 महिने कुठे आली घराच्या बाहेर, तू लेकरातच गुंतली होती. तसं ते सुख आसनी, ज्या सुखासाठी योगी आणि मुनी, योगी झाले मुनी झाले, ते सुख आसनी शयनी. एक दृष्टांत सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. श्रावण मध्ये अष्टमीला बुधवारी मध्यरात्री मथुरेच्या कारागृहात भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. आता सर्व गुण पेतो काल परमशोभन. कसे झाले? तमद्भुतम बालकम शंखचक्र गदा युधायुधम. 8 वर्षाची चतुर्भुज पितांबरधारी परमात्मा पाहिले. वसुदेव देवकीने स्तुती केली, नमस्कार केला, लहान व्हायला सांगितलं. भगवंत लहान झाले आणि भगवंताला घेऊन वसुदेवजी गोकुळात गेले. गोकुळातली बालिका कारागृहात आणली. परमात्मा गोकुळात आल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जप तपे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. इथपर्यंत सगळ्या सुखांची रेलचेल झाली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, इथपर्यंतची अवस्था झाली. 16 दिवस नंद बाबांनी नंदोत्सव केला. 16 दिवस देवाला जी पुतना मारायला आली होती ना, ती पुतना 6व्या दिवशी आली होती आणि देवाला पाहून मारायचं विसरली, मरायचं विसरली. देखीला डोळा बैसला म्हणी गोपिका आणि पाहिली या वेद लावी पुतना विठ्ठल. पुतनेने भगवंताला पाहिलं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. आपलं उदाहरण घ्या. आपण घरात बाहेर कामाला गेलो, 12 तास 18 तास काम करतो. काम करून जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्या घरी आपला मुलगा किंवा नातू नातवंड जर पुढे आले, बाबा बाबा नुसती हाक मारली तर आपण 12 तासाचा 15 तासाचा थकवा विसरतो. आपल्या नुसत्या नातवाला मुलाला पाहिलं तर तिथं देवाला पाहिल्यानंतर भाग गेला शीन गेला असं आहे. बिढालं तेही बालरूप होते, भगवान बालरूप. पुतना पाहून हैराण झाली हो. 17,000 पोरं मारली होती तिने येताना. 84 कोस ब्रज परिसरातली 17,000 पोरं मारली, पण असं लेकरू एक नव्हतं म्हणजे. हे अद्भुत आहे, अद्भुत. मारायचं विसरली, मरायचं विसरली. मला पुढचं वाक्य सांगायचं आहे. पुतना मारायला आली होती, देवाचं बालरूप पाहून मारायचं मरायचं विसरली. जे त्याच्यावर मरत असतील त्यांची काय अवस्था असेल? त्याच्यावर मरणाऱ्याची संख्या कमी आहे, भलत्या ठिकाणी मरणाऱ्याची जास्त झाली. विठाला इंटरव्ह्यू घेऊन मारायला लागले लोक. काय करतात? नाही भेटली या जन्मात तर पुढच्या जन्मात भेटत काय फरक पडला? विठाला राहिला ब्रह्मचारी तर आमचा आश्रम रिकाम आहे ना. आपल्याला घरी जायचे. पिठाला आपण तर त्यांच्या विरोधात बोलतो, माळ्याच्या मळ्यामध्ये पुन्हा पिठाला. विरोध सोडून द्या, कल्पना करा देवावर मरणाऱ्यांची काय अवस्था असेल. ज्ञानोबा आहे तो खूप बरं आहे. आतापर्यंत जेवढे संत झाले, अगदी स्वामीजींपर्यंत, हे सगळे त्यांच्यावर मरतायत आणि ते सुख भोगतायत. ते सुख भोगतायत. तिसऱ्या महिन्यात शकटासूर मारला, 6व्या महिन्यात तणावर्त मारला. 1 वर्ष झाले तेव्हा गर्गाचार्य नामकरण करायला आले. वसुदेवाने पाठवलं, जा गोकुळामध्ये आमच्या लेकराचं नामकरण करा. नंदबाबाला भेटले गर्गाचार्य, म्हणजे तुमच्या बाळाचं नामकरण करायला आलं. तुमच्या घरी वसुदेवाचा मुलगा आहे, त्याचं नामकरण करा. म्हणजे माझ्या घरी वसुदेवाचा मुलगा आहे,
हो म्हणले 2 वर्षापूर्वी रोहिणीच्या गर्भात एकाएकी 7 महिन्याचा बाळ आला. रोहिणी वसुदेवाची पत्नी आहे आणि तो गर्भ वसुदेवाचा आहे. तो 2 वर्षापूर्वी झालाय आणि त्याचं नामकरण करायला मला वसुदेवानी पाठवलंय आणि गेल्या वर्षी तुम्हाला मुलगा झालाय. मग आता त्याच्याबरोबर तुमच्याही मुलाचं नामकरण करतो. म्हणजे ठीक आहे. पूर्वीची माणसं अशा जबाबदारी कामं करत होती. बेटा आता काय नाही महाराज, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. महाराज काही टेन्शन घेऊ नका. महाराजाला गाडी नसली तर महाराजाला खताच्या पोत्यात घेऊन येतात. विनोद आहे, कल्पना. आमच्या बाळूभाऊनी खूप सुंदर व्यवस्था केली आणि सगळ्यांची केली, माझी एकट्याचीच नाही. बरोबर आहे ना? मी एकदा बाळूभाऊसाठी भागवतही केले. गावात भागवत केलं. आता तुम्ही काय दक्षिणा दिली की नाही मला माहित नाही. गावात घ्यायची नसते नाही, तुम्ही घेऊन मला दिली असते का? पिठाला स्वामीजीला दिली असती. कल्पना घ्यायचीच नाही. घेऊ. तुम्ही प्रेम दिलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांना तळमळ आहे गावाविषयी, समाजाविषयी आणि परमार्थाविषयी तळमळ. नाही तर काही ठिकाणी आपला अनुभव आहे. मामा मामा कशी भाची हवा घालतात लगेच. पिढा इतिहासात शेलार मामा होते तानाजीचे. बरोबर आहे ना? त्यांनी उदय भानाला चिरलं होतं आणि नंतर सोनोपंत मामा असं दांडेकर मामा झाले. आता परिसरात तुम्ही आहेत. परमार्थात असे मामा खूप कमी आहेत. असे खूप मामा असलं तर आपल्याला मुलगी देतील ना. असं त्यांना पटलं बघा. किती चेहरा खुलला बघा पिठाला. 7 दिवस कीर्तन ऐकून एवढे खुलले नव्हते. काय वाक्यात जादू आहे पहा.